आणि मुळामध्ये जो भूखंड तुम्ही नेव्हिल डिसूजा म्हणून म्हणतात त्याला नेव्हिल डिसूजा नाव दिले कोणी? महापालिकेने दिलंय, म्हाडाने दिलंय, राज्य सरकारने दिलंय. त्यामुळे पहिल्या दिवसापासून खोटं बोलणारी लोक आहेत. मामला न्यायालयात आहे. न्यायिक मामल्यावर मी आज बोलणार नाही. योग्य वेळेला मी नक्की बोलीन. यांचा पर्दाफाश करीन. यांचं असत्य जनतेसमोर आणीन. न्यायालयासमोरची लढाई आता पूर्ण होऊ द्या. न्यायिक निर्णय येऊ द्या. नंबर 1, मोकळ्या भूखंडाच्या बाबतीत जे कोल्हेकोई करतायत त्यांना माझं थेट आव्हान आहे. पहिला मोर्चा आणि पहिला तिरंगा मार्च गोरेगावच्या प्रबोधनकार पासून सुरू करा. गोरेगावला जे प्रबोधनकार नाव बघा, हे कोणाचं आहे? सरकारी जागेत आहे. कोणी बांधलंय? मार्च तिकडून सुरू करा. मोकळ्या भूखंडावर जर उभाटा आवाज करत असेल तर त्यांनी दहिसर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये भूखंड कोणाचा आहे, कोणाच्या मालकीचा आहे, कोण तिथे बसलंय आणि काय करतंय. मी आज वानगी दाखल दिली आहे. यांची जंत्री मी काढीन. आणि राहता राहिला विषय मोकळ्या भूखंडांच्या बाबतीमध्ये तिसरा मुद्दा मी सांगतो, तो समज आणि गैरसमजाचा आहे. भूखंड विकसित करणं वेगळं आणि भूखंड विकणं वेगळं. ज्या पद्धतीचे निर्णय भारतीय जनता पक्षाच्या काळात ज्या 2-3 विषयातले आहेत ते भूखंड विकसित करून संरक्षित करण्याचे आहेत. भूखंड कोणाला विकण्याचे नाहीत. भूखंडावर क्लब हाऊस बनण्याचे नाहीत. भूखंडावर राजकीय आश्रयस्थानं बनवण्याचे नाहीत. भूखंड विकणे, भूखंड राजकीय घशात घालणे आणि ते जनतेपासून त्याला साहाभूत भूमिका न घेणे ही उभाटाची भूमिका आहे.